गुड इव्हनिंग स्टुडंट. इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. 18 मे 2026, जी 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 अंतिम निकालाबाबत प्रसिद्धी पत्रक याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला जे प्रसिद्धी पत्रक मिळेल याच्यावरती एक साईट दिलेली आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा 2026 याच्यावरती क्लिक करा. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करिता असं याच्यावरती क्लिक केल्यावरती इयत्ता 5वी आणि 8वीचा रिझल्ट चेक करायचा असेल तर येस ऑप्शनवरती क्लिक करा आणि इयत्ता 7वी आणि 4थीचा करायचा असेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. ओके, आपण येस ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती या कोपऱ्यामध्ये अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी असा ऑप्शन आलेला आहे. तर एका विद्यार्थ्याचा आपण रिझल्ट चेक करूया. तर मला रिझल्ट आलेला आहे. आपण त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट चेक करूया किती मिळाले ते. हे सगळं कॅपिटल लॉक करून घ्या तुम्ही आधीच. एच पासून स्टार्ट होते. 121441. मी मॉडेल मधून करते. स्कॉलरशिपचे क्लासेस जर लावायचे असतील तर आपल्याकडे स्कॉलरशिपचे क्लासेस चालू आहेत, तर तुम्ही लावू शकता. मदर नेम काय ते चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट चेक करू का. हा चुकीचा नंबर मदर नेम आलेला आहे. तर मी दुसरा रिझल्ट चेक करते. ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट चेक करायचे त्यांनी रिझल्ट चेक करून स्कोर मला लगेच सांगायचा आहे. H5314173051. व्हॅलिड मदर नेम. ओके. सीट नंबर अजून तर लिहिते मी. H5314173051. इनव्हॅलिड. ओके, अशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट चेक करू शकता.